नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर मित्रांनो चला बघूयात आजच्या या भागामध्ये नक्की होतं तरी काय। आता अश्विन मात्र पूर्णाजीसाठी त्यांचे डॉक्टर घेऊन आलेले आहेत। डॉक्टर घरी येतात, अश्विन म्हणतात की बघा मम्मा डॉक्टर आलेले आहेत। त्यावरती डॉक्टर आता कल्पना आणि घरातील सगळेजण एकत्रच बसलेले आहेत। आज सगळ्यांना म्हणतात की आज मात्र आपण अन्नपूर्णा मॅडमच्या बाबतीत एक छोटासा असा काहीतरी अनुभव घेणार आहोत। डॉक्टर अश्विनने तुम्हाला सांगितलंच असेल। कल्पना आणि सायली हो म्हणतात तर प्रताप विचारतो की डॉक्टर अहो यात काही रिस्क वगैरे नाही ना। डॉक्टर म्हणतात की हे बघा त्यांच्यात जर सुधारणा व्हायची असं आपल्याला वाटत असेल तर आपण मात्र थोडीशी रिस्क घ्यायलाच हवी, घाबरू नका। आणि हे बघा तुम्ही मात्र डॉक्टर या नात्याने सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा। त्यावर आता अस्मिता म्हणते की डॉक्टर हो आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। तेव्हा आता डॉक्टरांना घेऊन सगळेजण आता पूर्णाजीच्या रूम मध्ये येतात। पूर्णाजी मस्त आता हातामध्ये माळ जपत डोळे बंद करून नाम करत आहे। तेवढ्यात अश्विन आता डॉक्टरांना या असं म्हणतो तर पूर्णाजीला सांगतो की पूर्णाजी हे बघ तुला डॉक्टर भेटायला आलेले आहेत। पूर्णाजी खुश डॉक्टरांना नमस्कार करते आणि डॉक्टर सुद्धा आता पूर्णाजीने नमस्कार करून कशा आहेत असं विचारतात। तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की मी बरी आहे। अश्विन डॉक्टरांना बसायला सांगतो तर पूर्णाजी विचारते की आज सुद्धा आपण गप्पा मारायच्या आहेत ना। डॉक्टर हो असं म्हणून चालेल का तुम्हाला असं विचारतात। पूर्णाजी म्हणते की हो तुमच्याशी बोलून मला खरंच खूप बरं वाटतं आणि चालेल। माळीला नमस्कार करून आता माळ बाजूला ठेवतात। डॉक्टर सायलीकडे बघत अन्नपूर्णा आजीला विचारतात की ही तुमची नात तन्वी आहे का। त्यावरती आता लगेच पूर्णाजी म्हणते की हो ही तन्वीच आहे। त्यानंतर डॉक्टर आता कल्पना कोण आहेत म्हणजे कल्पनाकडे बोट दाखवून विचारतात की ह्या कोण आहेत। पूर्णाजी म्हणते की ही माझी सून कल्पना आहे। आणि लगेच पूर्णाजी ओळखते आणि विचारते की डॉक्टर तुम्हाला माझ्या स्मरण शक्तीची परीक्षा पाहिजे आहे की काय। आणि थांबा मी तुमचा पेपर्स मात्र मी आत्ताच्या आत्ता सोडून देते। तेव्हा लगेच आता पूर्णाजी प्रतापकडे बोट करत म्हणते की हा माझा मुलगा प्रताप आणि हा माझा नातू अश्विन आणि ही माझी नात अस्मिता। या सगळ्यांची आता ओळख करून दिल्यानंतर डॉक्टर आता पुन्हा पूर्णाजीला विचारतात की बरं ठीक आहे मला आता सायलीकडे बोट दाखवत म्हणतात की यांची ओळख परत सांगू शकताल का। तेव्हा पूर्णाजी म्हणते की परत तेच का विचारतात। तेव्हा डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे। आणि आता लगेच डॉक्टर पुन्हा विचारत आहे की अन्नपूर्णा मॅडम तुम्हाला अर्जुनच्या बायकोचं नाव आठवत असेल तर खुशत म्हणते की अर्जुनच्या बायकोचं नाव सायली आहे तिचं नाव। डॉक्टर विचारतात की बरं ठीक आहे सायली कुठे असते आता। पूर्णाजी म्हणतात की तिचे वडील आजारी असतात आणि त्यांना घेऊन ती मुंबईला गेलेली आहेत म्हणजे मधुभाऊंना। डॉक्टर म्हणतात की ठीक आहे बरं पण मला सायलीचं वर्णन व्यवस्थित करू शकताल का म्हणजे ती कशी दिसते वगैरे वगैरे। आता पूर्णाजी मॅडम मात्र आता थोडेसे आज शांत बसतात। डॉक्टर म्हणतात की अहो अन्नपूर्णा मॅडम सांगतात ना पुन्हा सायलीचं वर्णन जरा। तर पूर्णाजी म्हणते की आता घरातल्या घरात मात्र काय वर्णन करायचं आहे बरं घरातल्या व्यक्तीचं, कारण आमची सायली छानच आहे। डॉक्टर म्हणतात की बरं आणि प्रियाचा फोटो दाखवत म्हणतात की हा फोटो बघा बरं आणि या मुलीला तुम्ही ओळखतात का असं विचारतात। तेव्हा आता पूर्णाजी तो फोटो हातात घेतात। पूर्णाजीला तो फोटो बघून इतका राग येतो तर रागाने तो फोटो फेकून देते आणि दात कात म्हणते हा फोटो मला का दाखवलास। तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो, पूर्णाजी असे रिॲक्ट झालेली आहे। ही मुलगी मला माझ्या घरामध्ये नकोय म्हणून पूर्णाजी आता आपलं डोकं दाबते। त्यावरती डॉक्टर म्हणतात की शांत व्हा। आणि डॉक्टर पुन्हा विचारतात की तुम्हाला कसं माहिती की ही मुलगी चांगली नाही म्हणून तुम्ही तिला ओळखतात का। तेव्हा आता पूर्णाजी डोळे बंद करून आता डोक्याला हात लावून बसलेली असते। डॉक्टर सारखे प्रश्न विचारत आहे की तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी कोण आहे म्हणून। पूर्णाजी डोळे बंद करतच म्हणते की तो फोटो फाडून फेकून द्या, कारण ही मुलगी मला डोळ्यासमोर सुद्धा नकोय, फेकून द्या तो फोटो फाडा एकदाचा। तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे अन्नपूर्णा मॅडम तुम्ही चिडू नका, मी सहजपणे विचारलं तुम्हाला। तेव्हा आता प्रताप म्हणतो की पूर्णाई अगं जरा शांत हो आणि कल्पनाला पाणी द्यायला सांगतो। कल्पना काहींनी पाणी आणायला जाते। सायली म्हणते की हे बघा पूर्णाजी तू खाली पाय घेऊ नकोस कारण खाली पाणी सांडलेलं आहे, विमलताईंना साफ करायला सांगते। त्यानंतर आता डॉक्टर अश्विनला म्हणतात की हे बघा डॉक्टर अश्विन आपण बाहेर जाऊन जरा बोलूयात। अश्विन म्हणतो की ठीक आहे चला। डॉक्टर अन्नपूर्णा मॅडमला विचारतात की मी येऊ का आणि परत आपण 1-2 दिवसांनी भेटूयात असं म्हणतात। अश्विन म्हणतो की हे बघ पूर्णाजी आम्ही बाहेर आहोत, जर तुला काही लागलं तर आवाज दे। स्मिता सुद्धा म्हणते की हो पूर्णाजी मला सुद्धा जर काही तुला हवं असेल तर हाक मार। तेव्हा आता पूर्णाजी शांत बसलेली असते डोळे बंद करून, ती कुणाला काहीच म्हणत नाही आणि सगळेजण मात्र बाहेर निघून येतात। पूर्णाजीला मात्र आता तो फोटो बघून इतका चीड येत असते। पूर्णाजी आता जरा टेन्शन मध्ये डोळे बंद करून बसलेली आहे। त्यानंतर आता सायली ही विमलताईंना म्हणते की हे बघा विमलताई पूर्णाजीच्या रूम मध्ये आता एक फोटो खाली पडलेला आहे प्रियाचा, तो फोटो उचलून तेथून दुसरीकडे टाका, कारण मी पूर्णाजीला असं सांगितलं की
खाली पाणी सांडलेलं आहे, तेथे पाणी सांडलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा साफ करून घ्या. विमलताई म्हणतात की बरं ठीक आहे. अस्मिता डॉक्टरांना बाहेर आल्यानंतर पाणी वगैरे प्यायला देते. कल्पना अश्विन डॉक्टरांच्या जवळ आहे. अश्विन आता डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर सरिता, पूर्णाजीला मात्र जो आपण प्रियाचा फोटो दाखवला होता तर तो फोटो बघून मात्र ती खूपच अपसेट झाली. ती मुलगी खूप वाईट आहे असं पूर्णाजी सुद्धा म्हणाली. नक्की ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो त्यावरती प्रताप सुद्धा विचारतो. म्हणजे पूर्णाजीने प्रियाला ओळखलं असेल का? त्यावरती डॉक्टर सरिता म्हणतात की अगदी नावाने नाही ओळखलं, कारण ही मुलगी कोण आहे असं विचारल्यानंतर अन्नपूर्णा आजींचा जरा गोंधळ उडाला. पण ही मुलगी चांगली नाही हे त्यांना नक्कीच आठवत होतं आणि खरंच ही एक चांगली खूण आहे पूर्णाजीच्या बाबतीत. याचा अर्थ काय होतं की हळूहळू पूर्णाजीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. कल्पना विचारते की डॉक्टर, अहो म्हणजे पूर्णाजीला लवकरच बरं वाटायला लागेल. तर डॉक्टर सरिता म्हणतात की मिसेस सुभेदार, आपण स्टेप बाय स्टेप चढूयात. आज जेव्हा आपण प्रियाचा फोटो दाखवला तेव्हा अन्नपूर्णा मॅडम जेव्हा रिॲक्ट झाल्यात, मग हळूहळू आपण मात्र त्या प्रियाचा विषय काढायचा, ती कशी वाईट होती आणि तन्वी बनण्याचं तिने कसं नाटक केलं होतं. आणि हे बघा, खरं बघायला गेलं तर अजून सुद्धा खरी तन्वी नाही सापडलेली आणि हे सगळं आपण पूर्णाईला सांगायचं. त्यावरती अस्मिता विचारते की यामुळे पूर्णाजीला सगळं काही आठवेल का? डॉक्टर म्हणतात की हो, नक्की सर्व काही क्लॅरिटी येईलच आणि आपण सुद्धा आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करून बघूया. तेव्हा आता कल्पना म्हणते की मला तर खरं असं वाटत होतं की पूर्णाजीचं पुढे नक्की काय होईल. अर्जुन, सायली, अश्विन या सगळ्यांकरता खरंच हे खूप कठीण होत चाललेलं आहे. यावरती आता डॉक्टर म्हणतात की हो, मला अंदाज आहे या सर्व गोष्टीचा आणि खरं म्हणजे आपण राईट ट्रॅकवर आहोत. आणि डॉक्टर घरामध्ये बघून डॉक्टर अश्विनला म्हणतात की अजून आता माझे बरेच पेशंट आहे, ते वेटिंगवर आहे, मी येऊ का? तर डॉक्टर अश्विन म्हणतो की हो या, चला मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. म्हणून अश्विन डॉक्टरांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा कल्पना तर खुशीत म्हणते की चला देवच पावला. म्हणजे डॉक्टरांच्या मते पूर्णाजीला आता लवकरात लवकर बरं वाटायला लागेल. तेव्हा सायली म्हणते की आज पूर्णाजीला किती त्रास झाला आणि प्रियाचा फोटो बघून तिला खरंच किती त्रास झाला ते तर आपण सगळ्यांनीच बघितलं की पूर्णाजी किती रिॲक्ट झाली. तर प्रताप म्हणतो की हो, त्रास झाला हे खरं आहे, पण त्याला काही आता इलाज नाही, कारण पूर्णाईची स्मृती परत येणं हे खूप गरजेचं आहे. कल्पना खुशीत म्हणते की हो ना, हा तर माझ्या अर्जुन आणि सायलीच्या बाळाचाच पायगुण आहे. सायलीने गुड न्यूज दिली आणि लगेच सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. सायली सुद्धा खुश होत हसते आणि सगळेजण. आणि तेवढ्यात अर्जुन बायको करत येतोय, कारण त्याने ती निशिगंधाची फुलं आहे तर ती आणलेली असतात. प्रताप विचारतो की काय रे अर्जुन, इतक्या लवकर प्रतिमाच्या घरी जाऊन आलास का? तेव्हा अर्जुन म्हणतो की येस डॅड, आणि बघ बायको मी काय आणलं. आणि ते फुलं तो बाहेर काढतो. ते पेपरमध्ये गुंडाळलेली निशिगंधाची फुलं आहे तर तो सायलीच्या हातात देतो. अस्मिता म्हणते की अरे वा, बघ सायली, आता हे निशिगंधाच्या फुलाने तरी तुला फरक पडतो की काय? तेव्हा सायली खुश होत आता निशिगंधाच्या फुलाचा वास घेते. यामागे मित्रांनो खरं एक कारण असं दडलेलं आहे. आता सायली आपल्या प्रतिमातेची मुलगी आहे हे सुद्धा एका गोष्टीवरून येथे सिद्ध होणार आहे. एक खास उदाहरण मात्र आता येथे घडणार आहे, कारण जशी प्रतिमात्याला ही पहिली निशिगंधाच्या फुलाचा वास घेतल्यानंतर तिचा जो काही त्रास आहे प्रेग्नेन्सीचा तो थांबलेला होता आणि आज आपल्या सायलीची सुद्धा तीच गत झालेली आहे. सायली खुश होत आता त्या फुलांचा वास घेते. तेव्हा सायलीला फारच छान वाटतं आणि सगळेजण सायलीकडे एकटक पाहत आहेत. सायलीला नक्की काय होतं? तेव्हा सायलीचा चेहरा खुललेला असतो. त्या वासामुळे तिला मळमळत नाही, काही होत नाही. तेव्हा आता सगळ्यांचे चेहरे खुलतात. म्हणजे आता सायलीला निशिगंधाच्या फुलाने बरं वाटतं, छान वाटतं हे सगळ्यांच्या लक्षात येते. सायली खुशच म्हणते की खूपच छान वाटतं. अर्जुनला तर फारच आनंद होतोय. सायली सुद्धा खुशच म्हणते की मला तर खरंच खूप प्रसन्न वाटतं, मला मळमळत सुद्धा नाही. आणि सगळेजण आनंदाने उड्याच मारतात, हसतात. तर अर्जुन तर खूपच खुश होत फायनली करत उड्या मारत असतो. सगळ्यांचे चेहरे खुलतात. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, इतकी धावपळ केली, प्रतिमाकून तू ही फुलं घेऊन आलास आणि तो तर खरंच खास खूप रामबाण उपाय ठरलेला आहे रे. खरंच अर्जुन तू खूपच ग्रेट आहे. अर्जुन तर आणखीनच आनंदाने उड्या मारतो. कल्पना आता म्हणते की हो, मग मुलगा कोणाचा आहे? तेव्हा आता सायली सुद्धा खुश होत आपल्या अर्जुनकडे बघत असते. प्रताप विचारतो की कुणाचा आहे आणि स्वतःची छाती थोपटत मात्र तो म्हणतो की माझा आहे आणि परत नाही, तुझा आहे, तुझा असं म्हणतो. आणि पुन्हा एकदा आता ह्या सुभेदारांच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि तेवढ्यात अस्मिताच्या लक्षात येतं. ती म्हणते की अरे अरे एक मिनिट, परंतु हा कसला योगायोग आहे बरं? कारण प्रतिमा आत्याला सुद्धा निशिगंधाच्या फुलाने बरं वाटायचं आणि आता सायलीला सुद्धा वाटतं, पण असं कसं होऊ शकतं बरं? त्यावर तर कल्पना म्हणते की असं म्हणतात की आईची प्रेग्नेन्सी जशी असते तशी मुलीची सुद्धा प्रेग्नेन्सी असते. इथे मात्र प्रतिमा आणि सायलीचं काहीच नातं नसताना त्यांची प्रेग्नेन्सी कशी सारखी आहे आणि दोघींना सुद्धा एकाच गोष्टीने कसा फरक पडला असेल बरं? सगळेजण मात्र ह्या गोष्टीचा विचार करत आहेत. आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर फोन येतोय आणि प्रतिमा आत्याचा फोन आहे म्हणून अर्जुन खुश होत लगेच फोन उचलतो आणि आता बोल ना आत्या. व्हिडिओ कॉलवर आता स्पीकरवर फोन टाकलेला. प्रतिमा आत्या विचारते की अरे अर्जुन, सायलीला मात्र निशिगंधाच्या फुलाने बरं वाटलं का? अर्जुन म्हणतो की म्हणजे एकदम
सायली एकदम परफेक्ट झालेली आहे, बोल ना तू तिच्याशी. तेव्हा आता सायली प्रतिमात्याला व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. प्रतिमात्या खूप खूप आभार, मला खरंच खूप छान वाटतं, मन अगदी प्रसन्न झालेलं आहे माझं. आणि प्रतिमात्या मला मळमळ सुद्धा नाही होत. आणि हे बघ अगं आत्या, तुम्हाला माहिती आहे की हेच बोलत होतो आम्ही, जो उपाय तुम्हाला लागू पडला तोच उपाय मला कसं लागू पडला बरं. प्रतिमात्या म्हणते की अगं यात काही नवीन आहे, कुठेतरी आपली नाळ जोडली गेलेली आहे. आणि हे बघ मला सुद्धा माझ्या तन्वीचं लहानपणी गोड कौतुक नाही का करता आलं, म्हणून देवाला असं वाटलं होतं असेल की तुझ्या पोटी मात्र तन्वीला परत पाठवावं, आणि म्हणूनच हा सगळा योगायोग घडला असेल. सायली अर्जुन एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा आता सायली सुद्धा आता विचार करत आहे की खरंच हा सगळा योगायोग असेल का, दुसरं काही असेल. तेव्हा आता प्रतिमात्या म्हणते की सायली अर्जुन, मला तुमच्या दोघांचं अभिनंदन करायचं आहे, पण असं फोनवर नाही. मी आणि रविराज मात्र तेथे येऊन तुम्हाला भेटू. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हो, लवकरात लवकर या. प्रतिमात्या खुश होत सायलीला काळजी घ्यायला सांगते. सायली सुद्धा हो म्हणते. तर अर्जुन आता बायकरून फोन ठेवतो. तेव्हा आता प्रतिमात्याच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू येतात. त्यावरती कल्पना इकडे सायलीला म्हणते की हे बघ सायली, मी तुला मगासपासून हेच सांगत आहे की वर जा, अगं आराम कर, काही ना काही होत असतं आणि तू तर इथेच अडकून बसते, आणि जा आता वर जाऊन आराम कर. सायली खुश होत वर जाते. तर कल्पना जाताना तिला सावकाश जा असं म्हणते. त्यानंतर अर्जुन कल्पनाला म्हणतो की प्रतिमात्याने ही निशिगंधाची फुलं पाठवलेली आहेत, त्याबरोबर रोप सुद्धा पाठवलेलं आहे, बाहेर ठेवलं तू लावशील ना ते. कल्पना म्हणते की हो नक्कीच. त्यावर आता अस्मिता म्हणते की मी आपल्या नेहमीच्या फुलवाल्याला सांगून ठेवते की आम्हाला रोज निशिगंधाची फुलं हवी आहेत. अर्जुन म्हणतो की जर त्याने नाही आणलं तर मला सांग, मी कुठूनही माझ्या बायकोसाठी घेऊन येईन, मात्र पण मी घेऊन येईल म्हणजे येईनच. अस्मिताला फार हसायला येते. कल्पना आणि प्रताप सुद्धा खूपच हसतात, आणि अश्विन सुद्धा. त्यानंतर सायली रूम मध्ये येते आणि ती विचार करत बसलेली असते. जेव्हापासून पूर्णाची आता सायलीला तन्वीहून हाक मारते, आणि तेव्हा घडलेले प्रत्येक क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात. ते चांदोमामाचं गाणं आहे, तर त्या म्हणताना 2 ओळी सायली जसे अगदी चुकीच्या म्हणत असते, अगदी परफेक्ट सायलीने तेच म्हणलेले असतात की तन्वी लहानपणी त्या 2 ओळी चुकीच्या म्हणायची, आणि आज सुद्धा सायलीने तेच गाणं तसंच गायलेलं असतं. हे सगळ्याचा सायली आता विचार करत आहे की माझ्या बाबतीमध्ये असं का घडत असेल. आणि लहानपणी सुद्धा मी आता पूर्णाजी बरोबर ह्या म्हणजे जो काही श्लोक आहे, तर तो श्लोक सुद्धा मी म्हणताना मला असं का आठवत असेल. तन्वी, मला ती मुलगी माझ्या संदर्भात काय येत असेल, नक्की काय ते मुलीचं माझं नातं असेल. म्हणून पूर्णाजीच्या बाबतीत आणि तिच्या बाबतीत लहानपणीचे सगळे काही आता घडलेले संकेत तिला आठवत असतात. पूर्णाजीचा चष्मा मात्र त्याच झाडाखाली लपून ठेवला की जेथे लहानपणी तन्वी लपायची. तर हे सगळं माझ्या बाबतीत का होत असेल, या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक उदाहरणाचा सायली आपल्याशी आता विचार करून नातं जोडत आहे. तेव्हा आता सायली डोळे बंद करते आणि पुन्हा तिला ते सर्व काही आठवायला होतं. तेव्हा आता सायली जेव्हा आता प्रतिमात्याच्या हाताने केसांना तेल लावत असते, तेव्हा सायलीने विचारलेलं असतं की प्रतिमात्या, लहानपणी तुम्ही माझ्या केसांना अगोदर असं कधी तेल लावलं होतं का, आणि हे अगोदर मात्र कधीतरी असं घडलेलं आहे असं तिला सुद्धा आठवत असतं प्रतिमात्याला. आणि आज मात्र काय, ह्या निशिगंधाच्या फुलाचा चमत्कार, जेव्हा प्रतिमात्याला मात्र ह्या फुलांनी बरं वाटायचं प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये, आणि त्याच फुलांनी आज सायलीला बरं वाटतंय. साठी हा उपाय एकसारखा रामबाण कसा ठरला असेल असं अस्मिताचं बोलणं सुद्धा मात्र सायलीला आठवते. या सगळ्या घडलेल्या गोष्टीचा सायली विचार करते की नक्की तन्वीचा आणि माझा संबंध काय असेल. आणि त्याच वेळेस कल्पना म्हणलेली असते की आईची आणि मुलीची नाळ सारखी असते, म्हणजे त्यांची दोघींची प्रेग्नेन्सी. परंतु इथे प्रतिमा आणि सायलीचं काही नातं नसताना त्यांना दोघींना कसा फरक एकाच गोष्टीने पडला असेल. आणि या सगळ्याचा एकत्रित विचार करून सायलीला खूपच आता म्हणजे असं चक्कर यायला सुरुवात होते. तिचं डोकं जड पडतं, डोकं दुखायला सुरुवात होते, आणि ती कपाटातून पूर्णाजीने दिलेलं ती सुवासिक अत्तर आहे तर ती डबी घ्यायला जाते. आणि तेवढ्यात पूर्णाजीने जे लहानपणीचे तन्वीचे फोटो आहेत ते दिलेले मात्र सायलीच्या हाती पडतात. तेव्हा ते फोटो ती अगदी परत आपल्या हातात घेते, आणि तर तिला आठवण होते की अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की हे फोटो तू पूर्णाजीला परत देऊन टाक म्हणून. सायली आता त्याचा विचार करत आहे, आणि जर त्यांनी हे फोटो परत इथे बघितले तर ते माझ्यावर ओरडतील, म्हणून ते फोटो ती आता पुन्हा बाहेर काढते आणि त्या फोटोकडे पाहत असते. त्या फोटोकडे बघत सायली आता मनात म्हणते की मला जिचा भास होतो ती खरंच ही तन्वी आहे का, की ही दुसरीच कोणी आहे. आणि मला इतकं विचित्र अस्पष्ट काय दिसत असतं, आणि ते स्पष्ट दिसत नसल्यामुळे मला काहीच ठरवता येत नाही, आणि हा सगळा उलगडा होता राहतो. आणि तेवढ्यात ते फोटो सायलीच्या हातातून खाली पडतात. सायली ते फोटो घ्यायला अगदी खाली वागते, तोच लगेच अर्जुन थांब करत येतो. बायको, मी तुला सांगितलं ना खाली वाकायचं नाही म्हणून, आणि आईने सुद्धा तुला बजावलं, थांब मी घेतो. म्हणून अर्जुन आता ते
ते फोटो उचलून आता पॉकेटमध्ये घालणार तोच त्याला ते फोटो पुन्हा दिसतात. कारण हेच फोटो सायलीला मी पूर्णाजीच्या रूममध्ये ठेवून यायला सांगितले होते, तिला ते फोटो परत द्यायला. कारण ते तन्वीचे फोटो सारखे सारखे सायली पाहत असते. तो सायलीला म्हणतो की सायली, मी तुला सांगितलं होतं की हे फोटो तू पूर्णाजीला परत देऊन ये म्हणून. आता सायली म्हणते की अहो हो, मी ते फोटोज परत द्यायला निघाले होते पूर्णाजीला, परंतु विचार केला की पूर्णाजी म्हणाली असते की तुझेच फोटो आहेत म्हणून, मी ते फोटो तू मला परत का देतेस, मग मी पूर्णाजीला काय सांगणार होते याचा विचार केला. आणि तसंही आता हे आपल्या घरातील गोड मुलीचेच फोटो आहेत आणि हे फोटो बघून मला अजिबात त्रास होत नाही. अर्जुन विचारतो की नक्की. सायली म्हणते की हो नक्की, माझी नजरच हटत नाही तन्वीच्या फोटोवरून, आणि प्लीज अहो हे बघा, हे फोटो माझ्याकडे ठेवू का. आणि आता अर्जुन म्हणतो की तू असे क्यूट स्माइल करशील आणि तुला तर माहितीच आहे मी तर म्हणजे नाहीच म्हणू शकणार नाही. आणि तसं कोणीतरी म्हटलेलंच आहे की बायको क्यूटली जर काहीतरी मागत असेल आणि ते फोटो तुझ्याकडे ठेव असं जेव्हा अर्जुन म्हणतो तर सायली खूपच खुश होऊन अर्जुनला घट्ट मिठी मारते. आणि अर्जुन लगेच आता सायलीला मिठीत घेत मनात म्हणतो, कालच मात्र पूर्णाजीच्या बाबतीत एक मस्त गुड न्यूज मिळालेली आहे आणि एकदा की पूर्णाई बरी झाली आणि पुन्हा एकदा ती सायलीशी क्लोज होईल, तेव्हा आता सायली सुद्धा मनात विचार करत आहे की बरं झालं यांनी परवानगी दिली हे फोटो माझ्याजवळ ठेवण्याची. आणि कधी कधी मला तन्वीचा हेवाच वाटतो, कारण ती पूर्णाजीचा श्वास आहे आणि तिच्या रूपाने मला पूर्णाजीचा श्वास बनायला म्हणजे चान्स मिळतोय. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की अगं हे बघ, उद्या लक्षात आहे ना आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. या अगोदर तू एकटीच गेली होती, पण आता यापुढे मात्र प्रत्येक व्हिजिटला मी तुझ्या सोबत असेल, जिथे आई तर तेथे बाबा. तेव्हा सायली म्हणते की हो, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की येताना मात्र बाळाच्या बाबांना घेऊन यायचं म्हणून, आणि तुम्ही आता या प्रत्येक वेळेला माझ्यासोबत यायचं आहे. अर्जुन म्हणतो की हो नक्कीच. सायली म्हणते की चला तर, खरंच माझं डोकं दुखत होतं आणि मी बामच लावणार होते. तर अर्जुन म्हणतो की अगं सायली, अगोदर सांगायचं होतं ना, आणि थांब मी लावून देतो तुझ्या डोक्याला बाम. तो सायलीच्या हाताला धरून तिला बेडवर बसवतो आणि आपल्या स्वतःच्या हाताने तिला डोक्याला बाम लावून देतो. आता सायलीची खूपच काळजी घेत आहे आणि बरं वाटतं कसं विचारतो, तर सायली खुश हो असं म्हणते. त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आता पहिल्यांदा सकाळी सकाळी रविराज काका आणि प्रतिमा त्या सुभेदारांच्या घरात अगदी खुश होत अभिनंदन करायला आलेले आहेत. रविराज काका तर प्रताप कल्पना यांचं अभिनंदन करतोय आणि कल्पना खुश होत आता सगळ्यांचं म्हणजे त्यांचं स्वागत करत आहे. आणि तेवढ्यात खुश होत प्रतिमा त्या अगोदर तोंड गोड करा म्हणून लगेच पेड्यांचा बॉक्स कल्पनाच्या हातात देते. प्रताप म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की काल तुम्हाला ही बातमी कळाली, तुम्ही लगेच येताल. रविराज म्हणतो की अरे प्रतिमा तर यायला निघालीच होती, पण काल मात्र मी कोकणामध्ये माझ्या एका मित्राकडे गेलो होतो आणि मीच तिला फोन करून सांगितलं की आपण दोघेही सोबत जाऊ, म्हणून माझ्यामुळे तिला सुद्धा थांबावं लागलं. आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. रविराज काका म्हणतात की अभिनंदन अभिनंदन, आणि पुन्हा एकदा तू एकदा आता छोटासा ज्युनियर होतोय. तर प्रतिमा त्या खुश होत मात्र आता सायलीला घट्ट मिठी मारते, तिचं अभिनंदन करते आणि केवढी गोड बातमी दिलीस बाळा म्हणून सायलीचं कौतुक करते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की चला तुम्ही बसा, गप्पा वगैरे करा, तोपर्यंत आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. सायली ते प्रतिमा त्या म्हणते की बरं बरं. आणि हे बघ सायली, आता मात्र रोज म्हणजे प्रत्येक महिन्याला आता डॉक्टरांच्या ज्या चेकअप आहेत तर ते हुकवायचे नाहीत, दर महिन्याला जायचं आहे चेकअपसाठी. सायली आणि अर्जुन आता निघून जातात. रविराज काका प्रतिमाला म्हणतात की चल आपण पूर्णाला भेटूयात. प्रतिमा त्या म्हणते की हो नक्कीच, म्हणून ते दोघंही आता पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. आणि तेव्हा आता अस्मिता मात्र मोबाईलमध्ये आता लहान बाळांच्या मस्त आता स्टोलर पाहत असते. आणि तेवढ्यात आणि बघ ना अगं, हे स्टोलर मी माझ्या बाळासाठी घेऊ का असं ती कल्पनाला विचारते. कल्पना म्हणते की अगं तुला एखादी गोष्ट आवडली आणि तू नाही घेतली असं कधी होईल का, तेव्हा घे असं ती खुशत म्हणते. तेव्हा मात्र अस्मिता मात्र आता ते आपल्या मोबाईलवरून त्याचं पेमेंट वगैरे करून ते ऑनलाईन मागवायला जाते, परंतु जे तिचं अकाउंट आहे सचिनमुळे मात्र प्रतापने बंद केलेलं असतं. आणि हे अस्मिताच्या आता लक्षात येते आणि आता सर्व काही इतकं घडलेलं आहे की डॅडच्या डोक्यातून हे सगळं गेलं असेल, म्हणून काहीतरी ती दुसरा ऑप्शन निवडते. आणि काय करू आता, मी डॅडला सांगू का की हा विषय न काढलेला बरा राहील की काय करू, आता ह्या सगळ्याचा ती विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे हा सचिन वकिलांना भेटलेला आहे आणि वकिलांना म्हणतोय मला काही झालं तरी अण्णा मात्र यावेळी सुटायला हवेत. वकील साहेब म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, ते नक्कीच सोडतील. आणि तेवढ्यात चैतन्य गाडीवरून तिथे येत असतो. सचिन म्हणतो की हे बघा सगळे काही पेपर्स वगैरे तुम्ही घेतलेले आहेत ना. वकील साहेब म्हणतात की हो सगळं रेडी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर चैतन्य हेल्मेट घातलेलं असतं, तो गाडीच्या खाली उतरतो आणि आपल्या डोक्याचं हेल्मेट वगैरे काढून तो गाडीला लावतो. तर वकील साहेब सचिनला म्हणतात अगोदर आपल्याला मात्र सरकारी वकिलांना आपल्याला भेटावं लागेल असे बोलून आता वकील आणि सचिन आतमध्ये जातात आणि चैतन्य त्यांच्या मागून. त्यानंतर इकडे
अस्मिताने जे काही तिच्या बाळासाठी स्टोलर मागवलेला असतो तर तो ऑनलाईन घरी आलेला असतो, परंतु कॅश द्यायला तिच्याकडे फक्त 1000 रुपये असतात. आणि तेवढ्यात आता जो काही तो मुलगा आहे तो म्हणतो की लवकरात लवकर द्या ना. तर डिलिव्हरी बॉय तिला पैसे मागत असतो. तेवढ्यात अर्जुन आणि सायली हे हॉस्पिटलमधून घरी येतात. तर अस्मिता म्हणते की हे बघ दादा, अरे कॅश थोडी कमी आहे आणि ऑनलाईन हे साठी थोडीशी रेंजसुद्धा कमी आहे, तुम्ही एक काम करा, हे स्टोलर घेऊन जा. तेव्हा आता तो जो मुलगा आहे तर तो म्हणतो की हे बघा अहो, तुम्हाला जर घ्यायचं नव्हतं तर कशाला मात्र तुम्ही हे आम्हाला नाहक कुटाणा केलेला आहे. तर अस्मिता म्हणते की सॉरी दादा, आणि अस्मिता आता नाराज होत आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात आता हा कुरिअर बॉय आहे तर तो स्टोलर घेऊन जात असतो. आणि आता तेवढ्यात अर्जुन आणि सायलीच्या समोर येतो. अर्जुन त्याला विचारतो की 1 मिनिट, आता नेमकं तुमचं काय सुरू होतं. तेव्हा आता तो जो कुरिअरवाला आहे तर तो म्हणतो की त्या बाईने आता हा स्टॉल म्हणजे ऑनलाईन केला होता आणि आता म्हणतात की कॅश नाही म्हणून. उगाच मला फेरी पडली, इतका मोठा बंगला आहे आणि त्या घरातील बाईकडे पैसे सुद्धा नाहीत. आणि तेवढ्यात तो कुरिअर बॉय तेथून तो स्टोलर घेऊन निघून जातो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अस्मिताकडे मात्र बाळाच्या खेळणीसाठी सुद्धा पुरेसे पैसे नाहीत, तिने पैसे आपल्याकडे मागायला हवे होते. अर्जुन म्हणतो की तिला अवघड वाटलं असेल. सायली म्हणते की पण हे चुकीचं आहे, मुळात तिने आपल्याकडे मागण्या अगोदरच आपलं सगळं काही लक्षात यायला हवं आणि आपलंच मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अस्मिताला जर काही हवं असेल तर न मागता तिच्या सगळं काही लक्षात यायला हवं. आणि दोघांच्याही आता डोक्यामध्ये सारखाच विचार येतो. सायली म्हणते की तुम्ही सुद्धा तोच विचार करतात की जो मी विचार करत आहे. अर्जुन खुश होत हसतो आणि एक्झॅक्टली असं म्हणतो आणि दोघंही खुश होत आत येतात. त्यानंतर अस्मिता आपल्या रूममध्ये येते. ती विचार करते, तिला खूप वाईट वाटत असतं की माझ्या बाळाच्या नशिबात चांगल्या गोष्टीच नाही का, माझ्याकडे खरंच अजिबात पैसे नाही, मग कसं मी आता वाढू या बाळाला. आणि तेवढ्यात बाळ आता जोरजोराने रडत आहे, त्यामुळे नाही आता हार मानून नाही चालणार. आणि ती आता बाळाला घेते, बाळाबरोबर ती गप्पा करत असते. तेवढ्यात ती डायपर घ्यायला जाते तर डायपर सुद्धा संपत आलेले आहे हे तिच्या लक्षात येते. आणि हे सगळं किती महाग आहे, आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी डॅडकडे कसे पैसे मागू याचा ती विचार करत आहे. इतक्या दिवस मी त्यांच्या जीवावर जगत आले आणि आता मात्र मला त्यांचं ओझं व्हायचं नाही, आता मात्र माझी जबाबदारी मीच घ्यायला हवी असं ती ठरवते. त्यामुळे आता मात्र मला माझ्यासाठी आणि बाळासाठी काहीतरी काम करावं लागेल आणि आता मात्र याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. आणि त्यानंतर इकडे सचिन देशमाने वकील आणि सरकारी वकिलांचे जे काही बोलत आहे तर त्याकडे चैतन्यचं लक्ष जातं. चैतन्य विचार करतो की सचिन नक्की आता इकडे ह्या देशमाने वकिलांशी आणि सरकारी वकिलांशी नक्की काय बोलतो, म्हणून तो तेथील आता एका झाडामागे येऊन यांचं बोलणं ऐकत असतो. सचिन आता वकिलांना विचारतोय, आज काही झालं तरी महिपत शिकरे जेलमधून सुटायला हवे, ते काही आपलं ठरलेलं आहे ते सगळं काही नीट पद्धतीने झालं पाहिजे. आणि कोर्टामध्ये जरी असं वाटलं की तुम्ही त्यांच्या विरोधात बोलत आहात पण तुम्ही त्यांच्याच बाजूने आहात आणि तुमचं पॉकेट तुम्हाला मिळून जाईल. तेव्हा चैतन्य हे सर्व ऐकतो आणि विचार करतो की म्हणजे हा सचिन महिपतला सोडण्यासाठी धडपड करत आहे तर, आणि हा सगळा काय प्रकार आहे हे कळायलाच पाहिजे. त्यानंतर आता इकडे सगळेजण मस्त आता ज्यूस वगैरे पित आहेत, लस्सी वगैरे. आणि आता पूर्णाची लहानपणीच्या तन्वीच्या गोष्टी सांगत असते. प्रताप, कल्पना, ही प्रतिमा, त्या रविराजचे सगळेजण आहेत, अर्जुन, सायली सुद्धा. आणि आता हे सगळं काही जे काही ती सांगत असते तर तन्वीला विचारते की म्हणजे सायलीला, तन्वी तुला आठवतं का. प्रताप म्हणतो की तिला कसं आठवेल, कारण जेमतेम ती 2.5 वर्षाची असेल. तेवढ्याच सायलीला मात्र पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा कल्पना विचारते की काय ग सायली, तुला मळमळते का. आता पूर्णाची आता तेथेच असते. सायली हो असं म्हणते तर पूर्णाची विचारते की काय ग सायली, अगं तन्वी तुला मळमळतं. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अगं मठ्ठा आंबट आहे म्हणून तिला त्रास होत असेल. आणि तेवढ्यात पूर्णाजीचं लक्ष जातं तर ती सायलीला विचारते की अगं तन्वी तुझ्या गळ्यातील लॉकेट कुठे आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. तर कल्पना म्हणते की अहो पूर्णाई, ती लॉकेट माझ्याकडे आहे. पूर्णाजी विचारते की का, पण नेहमी तन्वीच्या गळ्यात असायचं आणि तिने कधी काढलेलं मी बघितलं नव्हतं. आता कल्पना खोटं बोलते आणि कल्पना म्हणते की हो ना, त्या लॉकेटची कडी तुटली होती आणि तिने ते माझ्याकडे दिले आणि ती कडी मी लावून आणली पण ते लॉकेटच तिला देण्याचं राहून गेलं. पूर्णाजी म्हणते की अगं मग दे ना तिला ते परत लॉकेट, कारण तन्वीच्या गळ्यामध्ये लॉकेट हवं आहे. तेव्हा कल्पना मात्र विमलला ते लॉकेट आणायचं सांगते ज्या रूममधून. विमल ते आता लॉकेट आणायला आज जातात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुनच्या वाढदिवसाला ती लॉकेट बदलून घेतलं होतं, मी सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं होतं. तेव्हा लगेच आता तो घडलेला प्रकार आहे पूर्णाजी पुन्हा सगळ्यांना सांगत असते. आणि सायली आता डोळे बंद करते तर तेव्हा अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी ते तन्वीने ते लॉकेट घेतलं होतं आणि सायलीला पुन्हा आता ते सर्व आठवायला सुरुवात होते. सायलीला सुद्धा आठवतं की तिने अर्जुनचं औक्षण केलं होतं. पूर्णाजी जसं सांगत असते तसं सायलीला पूर्णपणे आता स्पष्ट ते दिसत आहे. तन्वीला ते लॉकेट फार आवडलेलं असतं आणि ती रडत असते तेव्हा अर्जुनने ते लॉकेट तिच्या गळ्यात घातलेलं असतं. हे सगळं काही आता सायलीला स्पष्ट आता आठवत आहे. आणि तेवढ्यात आता
तिला आता हे आठवतं की अर्जुनला मात्र औक्षण हा शब्द नेहमीप्रमाणे बोलता येतच नव्हता आणि तो शब्द तिला आठवल्यानंतर सायली लगेच आता सगळ्यांच्या समोर म्हणते की नेहमीप्रमाणे अर्जुनला औक्षण हा शब्द काही आठवत नव्हता, जे बोलता येत नव्हता. तेव्हा तर सगळ्यांना तर धक्काच बसतो. सगळे त्याची मस्करी करत होते, सगळे त्याच्यावर हसत होते आणि मला हे सगळं बघून खूप गंमत वाटत होती. मग मामीने त्याचं औक्षण करायला घेतलं. त्याच्या डोक्यावर आता स्वतःचा हात ठेवायला सांगितला. मग त्याचं औक्षण केलं आणि पूर्णाजीने स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घातलं आणि बघता क्षणी मला ते लॉकेट खूप आवडलं होतं आणि मी इशारा करून अर्जुनला सांगितलं की ती लॉकेट खरंच खूप छान दिसत आहे आणि हट्टाने मी सांगत होते की ती लॉकेट मला सुद्धा हवं आहे, मला सुद्धा हवं आहे. ते बघून मात्र अर्जुन माझ्याकडे बघून हसला आणि आता सगळेजण मात्र धक्क्याने पाहत असतात की नक्की काय झालं असेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो ग, हे सगळं काही मला सुद्धा आठवते. तेव्हा आता सगळेजण म्हणतात की तन्वीचं हे सगळं काही बोलणं सायलीला कसं आठवत असेल. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र हे लॉकेट कायम तुझ्या गळ्यात असायला हवं म्हणून पूर्णाजी सायलीच्या गळ्यात ते लॉकेट घालते. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये आता या सचिनने मात्र जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहिलेली असते तर त्या वकिलांनी महिपतला सोडवलेलं असतं. तेव्हा आता हे सगळं काही कळल्यानंतर प्रताप म्हणतो की सचिनने शेवटी महिपतला सोडवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की महिपत शिगरे आता बाहेर आल्यानंतर काय काय करेल काही सांगता येत नाही. आता सायली विचार करत आहे की छोट्या तन्वीशी म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीची वस्तूशी माझा काहीतरी संबंध आहे असं मला का वाटतं. ते लॉकेट जे तिच्या पूर्णाजीने गळ्यात घातलेलं आहे त्या लॉकेटला हात लावत म्हणते की मी अगोदर कधी या लॉकेटला स्पर्श सुद्धा केलेला नाही, पण तरी सुद्धा हे लॉकेट माझ्या इतकं जवळचं का वाटतं असं सायली विचार करते. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.